जय जनार्दन माऊली। खरं तर 19व्या शतकात सर्वांना भक्तीचं वेड लावणारे राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज म्हणजे अर्थातच जनार्दन बाबा, तर यांनी त्यांच्या श्रमदानातून अनेक मंदिरांची उभारणी केली। तर नमस्कार, मी प्रमोद आणि तुम्ही बघत आहात प्रमोद पॉवर क्रिएशन। तर पहिले मंदिर बाबाजींनी अंदरसुले ते नागेश्वरीला श्री टेकेश्वर महादेव मंदिर बांधले। तर याच मंदिराच्या जवळ बाबाजींची एक कुटिया होती आणि त्या कुटियाच्या खाली एक भुयार होतं। तेथेही बाबाजींनी 12 वर्ष तपश्चर्या केली होती आणि तेथे त्यांना साक्षात महादेवाचा अवतार नागे बाबा यांनी त्यांना दृष्टांत दिलेला होता। दुसरे मंदिर बाबाजींनी जातेगावला श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर बांधले होते आणि ज्यावेळेस बाबाजींना नागेश्वरीला दृष्टांत झालेला होता, नागे बाबांनी दृष्टांत दिलेला होता, त्याच वेळेस 1.5 लाख मंत्रांचा जो जप होता तो बाबाजींनी याच पिनाकेश्वरच्या महादेव मंदिरामध्ये पूर्ण केलेला होता। तिसरे मंदिर बाबाजींनी संभाजीनगर जिल्ह्याच्या वेरूळमध्ये श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर बांधले आणि तेथे भरपूर सारा काही बाबाजींचा भक्तिमय जो इतिहास आहे तो तेथे आपल्याला अजूनही बघायला मिळतो। चौथे मंदिर बाबाजींनी संभाजीनगरमध्ये श्री जनेश्वर महादेव मंदिर बांधले शिवनगरमध्ये। पाचवे मंदिर बाबाजींनी पालखेडमध्ये श्री पारेश्वर महादेव मंदिर बांधले। सहावे मंदिर बाबाजींनी श्री क्षेत्र पुलतांबा येथे श्री काशी विश्वेश्वरांचं मंदिर बांधलं। सातवे मंदिर बाबाजींनी प्रभुरामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये म्हणजेच त्र्यंबकेश्वर येथे श्री हृदयेश्वराचे महादेव मंदिर बांधले। आठवे मंदिर बाबाजींनी नाशिक तपोभूमी येथे श्री शर्वाश्वर महादेव मंदिरही त्यांनी तेथे बांधले। नववे मंदिर बाबाजींनी तालुका मालेगाव मध्ये साकोरे येथे श्री मौनेश्वर महादेव मंदिर बांधले। 10वे मंदिर बाबाजींनी कोपरगाव येथे श्री काशी विश्वनाथांचं मंदिर बांधलं आणि तेथे बाबाजींचं समाधी सुद्धा आहे। 11वे मंदिर बाबाजींनी नाशिक जिल्ह्याच्या सातपूरमध्ये बाबाजींनी श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर बांधले। आणि शेवटचे 12वे मंदिर बाबाजींनी जेथे बाबाजींचं जन्मस्थान आहे दहेगाव येथे बाबाजींनी पांडुरंगांचं एक तेथे भव्य दिव्य असं 12वं मंदिर त्यांनी तेथे दहेगावमध्ये उभारलं। तर अशा खूप साऱ्या काही अनेक मंदिरांची बांधणी जी होती ती बाबाजींनी केलेली होती आणि अशाच साऱ्या काही अजूनही नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।